गणपती मुंबईचा पेशवा, गणपती मुंबईचा पेशवा. नमस्कार. बाळ गोपाळ मित्र मंडळ, मुंबईचा पेशवा आणि मंगल रॉयल ज्वेल्स आणि पार्ले महोत्सव सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. उदार चरितानां तू वसुधैव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी आहे. या भावनेतून आपल्याला जगातील प्रत्येक मनुष्य आपला वाटतो. जात, धर्म, भाषा, देश या साऱ्या सीमा ओलांडून माणुसकीचा खरा संदेश या विचारातून मिळतो. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं, त्यांना मदतीचा हात देणं आणि जगाकडे संपूर्ण मानव जातीचे एकच कुटुंब आहे या दृष्टिकोनातून पाहणं ही खरी उदात्तता आहे. या भावनेमुळेच भारताने जगाला शांततेचा, बंधुत्वाचा आणि सहअस्तित्वाचा संदेश दिला आहे. कुटुंब म्हणजे फक्त नाती नाही, तर तो आपला श्वास आहे. आईच्या मायेच्या कुशीत मिळणारा आसरा आहे. वडिलांच्या कष्टातून दिसणारी निस्वार्थ ताकद, भावंडांच्या खट्याळपणात दडलेलं निरागस प्रेम आणि आजी आजोबांच्या गोष्टींमधून मिळणारे संस्कार, हेच खरं जीवनाचं फळ आहे. जगात कितीही पैसा, मान, सन्मान मिळाला तरी कुटुंबाशिवाय मन रिकाम वाटतं. सुखाचे क्षण कुटुंबासोबत वाटले तर दुप्पट होतात आणि दुःखाचे क्षण त्यांच्याच मुळे हलके देखील होतात. कुटुंब आपल्या आयुष्याचा तो दिवा आहे जो अंधाराच्या क्षणातही आशेचा प्रकाश दाखवतो. जेव्हा आपण हरतो, खचतो, तेव्हा त्यांच्या एका स्पर्शाने, एका शब्दाने नव्या जोमाने उभं राहायला शक्ती मिळते. या जगात अनेक लोक भेटतात, पण निस्वार्थ प्रेम, त्याग आणि आपुलकी देणारं घराचंच कुटुंब असतं. कुटुंब हेच आपल्या माणुसकीचं, संस्कारांचं आणि आयुष्याचं खरं विद्यापीठ आहे. म्हणूनच असं म्हणतात, घर म्हणजे चार भिंती नाहीत, तर प्रेमाने बांधलेली मने आहेत. हो, आजचा आपला विषय आहे कुटुंब. नारायण नारायण. कुठे गेले कैलासपती आणि कुठे गेली माता पार्वती? लोकसत्तेच्या बातमीनुसार सगळे मुंबईचा पेशवा मंडळात आले आहेत, पण त्यांना शोधायचं म्हणजे कठीण आहे. कारण तिथे तर त्यांनी स्वतः बनवलेली पर्यावरणपूरक मूर्ती व चलचित्र बघण्यासाठी भक्तांचा महासागर लोटतो. नारायण नारायण. काय करू, कसं शोधू त्यांना? या भूतलावर कित्येक परिवार अजरामर झाले, ज्यांनी आपली मातृ-पितृ भक्ती जगाला दाखवून दिली. इतकेच काय, तर त्यांनी भगवंतांना देखील विटेवरी उभे केले. नारायण नारायण. बाळा, आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे. जशी तुमची इच्छा. श्रवण कुमाराला ते ऐकून खूप आनंद झाला. त्याने एक बांबू घेतला, त्याच्या दोन्ही टोकांना टोपल्या बांधल्या आणि त्यात आई वडिलांना बसून तो पायी प्रवासाला निघाला. बाळा, तू इतके कष्ट आणि सेवा करतोस. आई, तुमची सेवा करणं हीच माझी पूजा आहे. भक्त पुंडलिकानेही आई वडील सेवेचं श्रेष्ठत्व दाखवलं. स्वतः भगवान पांडुरंग भेटायला आले तरी त्यांनी प्रथम पालकांची सेवा पूर्ण केली. पुंडलिका, मी आलो आहे. प्रभू, कृपा करून थोडा वेळ थांबा. माझी पूजा म्हणजे आई वडिलांची सेवा.
खरंच, काय ते प्रेम, काय तो आज्ञाधारक पत्र. पण आज आज कथा बदलली आहे. हो, आई बाबांना मी वृद्धाश्रमात सोडले. तिथे त्यांची चांगली काळजी घेते. मला कामात वेळ नाही आणि जीवनात शांती पण नाही. बायकोचा गुलाम बनून तर कधी स्वतःच्या सुखासाठी आत्ताचे लाडोबा आपल्या आई बापाला वृद्धाश्रमात पाठवतात. आमच्यासाठी वेळ नव्हता, पण आम्ही त्याच्या प्रत्येक क्षणासाठी जगलो होतो. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू बोलणारा श्याम आज इतका कठोर का वागतोय? आमचे संस्कार कुठे कमी पडले? आज आमचे हातपाय कापतायत. ज्याला आम्ही बोट धरून चालायला शिकवलं तो आम्हाला वृद्धाश्रमात सोडून गेला. देवा, हे दिवस येण्याआधी आमचे डोळे काने मिटले. उडकन उडून गेली रे गेली, कशी आज पोर आई बापाला विसरली. नारायण नारायण. कलियुगात हे काय चालले आहे? नारायण नारायण. मातृदेवो भव, पितृदेवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव. मातृदेवो भव पितृदेवो भव याची शिकवण तर श्री गणेशानंच आपल्याला दिली आहे. नारायण नारायण. मला देवादिदेव महादेवांना शोधलंच पाहिजे. नारायण नारायण. काय दिस होत आता? उन्हाळं लागलो नाही तर नातवंडा धावून गावाकडे येत, अंगणात हसत खेळत. काय तो गोंधळ. आजे, पटकन भाकर चटणी दे ग मग. पांड्या रावल्या गुरु वाट बघत असतो खेळू. आज सगळ्यांका ठोकूनच घरी येत आहे. आधी जय काका काकी दादात मामी सगळ्यांका भेटून मग एक खय हुंदडूक जाऊचा थयच जा. आजे 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 आधी मी खेळूक जाते, मग बघू काय ता. गोट्या, तुका मोबाईलच्या गडबडीत माणसांचो इसर पडत चाललाय. सुट्टीचा सत्यानाश करूच्या मागे लागले पोर. गावातली पोरांची आरडाओरड, वाडीतील वाटार नदी ओढे खळा ओसाड पडला. माका शिकत बसू नको तू. मी प्रो आहे प्रो. कल काय? तुझ्या पहिल्या चालण्याचो आम्ही उत्साहानं केला. तुझ्या बोलण्यात आम्ही दिवस बघितलो. कडे बसणं नाही, बोलणं नाही तर नाहीच नाही. मोबाईलच तुझं जगणं झालंय. तुझी सुट्टी आमच्यासाठी तुझ्या प्रेमाची ओढ असाय. आम्ही वाट बघत असे, तू येऊन पण तुझ्याकडे येण नसा. कुटुंबातील या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने परिणाम करतात. घरातील चार भिंतीत जगणं जितकं सोपं वाटतं तितकंच वास्तवात कोणी कोणाला समजूनही घेत नाही. हेच खरं. कधी वडिलांचा राग, आईचे अश्रू, भावंडांमधील स्पर्धा, काका काकी मामा मामी या सगळ्यात प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एकटेपणा आणि असुरक्षितता वाटते. दुरावलेली नाती, निपटलेले वाद आणि आठवणींच्या ओझ्यामुळे घराची सुट्टी कधीच हसली राहत नाही. हे देवा गणपती गजानन महाराजा, या आजच्या पोरांका मोठ्यांका जो कुटुंबाचो नात्यांचो इसर पडला हा, मोठ्यांका मान आणि छोट्यांका प्रेम देवचो जो इसर पडला हा, तो त्यांका तर देवची सद्बुद्धी दे रे महाराजा. तू जसा तुझ्या कुटुंबासोबत जसं हसत खेळत राहतस आणि सगळं एकत्र राहतस तशी आमच्यात राहून आणि कुटुंब प्रेम वाढू दे रे महाराजा. धड धड रथ चाले गणरायांचा गजर हरिनामाचा. धड धड रथ चाले रथमध्ये बसले हो गौरीचा पुत्र.
शिवशंभूचा सूत धडधड